छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहे रायगड दर्शनासाठी. पण आता रायगड थोडक्यातच आपण वर जाणार आहोत रोपवेने. सह्याद्री पर्वतरांगेतील दुर्गम पर्वतावर बांधलेला दुर्गेश्वर रायगड पूर्वी रायरी म्हणून ओळखला जात असे. रायगडाला नैसर्गिक कडेकपारींचे संरक्षण लाभले असून गडाच्या पश्चिमेला हिरकणी टोक व पूर्वेला भवानी टोक आहे. तसेच उत्तरेला टकमक टोक असे अभेद्य कडे आहेत. वायव्येकडील बाजूस तटबंदीने संरक्षित केले आहे. चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजापासून गडाची तटबंदी सुरू होऊन महादरवाजापर्यंत जाते. बाराव्या शतकात हा किल्ला स्थानिक पाळेगार राजांच्या ताब्यात असून सन 1497 मध्ये निजामशाहीच्या आधिपत्याखाली होता. त्यानंतर इसवी सन 1656 मध्ये आदिलशाही सरदार चंद्रराव मोरेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. टॉयलेट अटॅच बाथरूम आजचं आपल्या घरचं 400 वर्षापूर्वीचं बघून आपल्याला कल्पना करायची आहे. इंग्रजांनी फक्त मोडिफाय केलेल्या कल्पना आपल्या जर आपल्याकडे बघून गेले, आपली कॉपी त्याने केली आहे. तिकडे जाऊन इंग्लिश टॉयलेट तयार केले. ते इंग्लिश टॉयलेट नाही, इंडियन टॉयलेटच आहे. आपल्याकडे बघून गेले तिकडे काही तयार केलेले आहेत बघा. मग समोर आपल्या चुटच्या काही भिंती आढळतात बघा. याला इतिहासामध्ये अष्टप्रधान मंत्रिमंडळ म्हटलेलं आहे. महाराजांचे 8 अष्टप्रधान होते. मोरोपंत पिंगळे, अंबिरराव मोहिते, अनाजी पंत, अण्णाजी दत्तो, रामचंद्र निळकंठ, रामचंद्र त्रिंबक, निराजीरावजी, रघुनाथ पंडित असे महाराजांचे 8 अष्टप्रधान होते. या ठिकाणी राहायचे किंवा 365 गड किल्ल्यांचा लेखी कागदपत्र व्यवहार या ठिकाणाहून चालायचा. म्हणजे त्याला इतिहासामध्ये अष्टप्रधान मंत्रिमंडळ म्हटलेलं आहे. पुण्याला इतिहासामध्ये अष्टप्रधान मंत्रिमंडळ म्हटलेलं आहे. या ठिकाणी महाराज 365 गड किल्ल्यात लेखी कागदपत्र व्यवहार. रायगडाला मराठा स्वराज्याची राजधानी म्हणून निवडण्यात आले आणि इसवी सन 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर यथावकाश रायगडाचे सामर्थ्य कमी झाले. धान्य कोठार म्हटलेला आहे. पन्हाळा किल्ल्यावर अशीच मोठमोठी 3 धान्य कोठार आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती अशी त्या धान्य कोठारांची नावं आहे. त्यांना अंबारखाना म्हटलं जातं. कोकणामध्ये याला कणगी किंवा पेव असं म्हटलं जातं. इसवी सन 1818 मध्ये गड ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. रायगडावर राजधानीस अनुरूप अशा प्रशासकीय, लष्करी आणि निवासी वास्तूंचे निर्माण वास्तुविरशाद हिरोजी इंदुरकर आणि कल्याणचे सुभेदार आबाजी सोनदेव यांच्या देखरेखीखाली करण्यात आले. गडाला 4 मुख्य दरवाजे असून राजवाडा, सनिवसा, राजसदर, अष्टप्रधान वाडे, धान्य कोठारे, बाजारपेठ, दारू कोठारे अशा वास्तू आहेत.
पाणी पुरवठा करणारे गंगासागर, कुशावर्त असे तलाव आणि अनेक टाके आहेत. हे आहे टकमक टोक. महाराजांच्या काळात जो कोणी गैरवर्तन करेल किंवा प्रजेला किंवा राजाला अशोभनीय असे वर्तन करेल त्याला या टोकावरून कडेलोट करण्यात येत असे. गडावरील उत्खननातून शिवराय नाणी, दिवे, दागिने, घरगुती वापराच्या वस्तू आणि शस्त्रास्त्रे सापडली आहेत. रायगडाचे बांधकाम हे हिरोजी इंदोळकरांनी केलेले आहे. या किल्ल्याला पाहता असे लक्षात येते की स्वामीनिष्ठेचे ज्वलंत उदाहरण म्हणून हिरोजी इंदोळकर हे काही कमी नाही आहेत. त्याला टांगसाळ म्हटले. टांगसाळ म्हणजे शिवराय मुद्रा नाण्यावर वाईस घडवलं म्हणजे आजच्या रिझर्व्ह बँक किंवा करन्सी. आजच्या आपली टांगसाळ कुठे आहे? नाशिकमध्ये बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजदरबारासमोर असलेला हा भव्य आणि दिव्य नगारखाना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रथम या रायगडास मिळालेला सर्वप्रथम या 32 मन सुवर्णाच्या सिंहासनावरती गणाचे गाव घातले, सोडलं पोडलं विटळवलं ते घेऊन गेले आहेत बघा. त्याच 32 मन सुवर्णाच्या रत्नजडीत सोन्याच्या सिंहासनाची ही हुबेहूब प्रतिकृती आज आपल्याला पाहायला मिळते. या छत्राला मेघडंबरी म्हटलेलं आहे. या मेघडंबरीची स्थापना 1985 ला आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेश्वर सिंग यांच्या हस्ते या मेघडंबरीची स्थापना करण्यात आली आहे. मेघडंबरीच्या आतमध्ये 600 किलोची आपल्या राजांची मूर्ती आहे. त्या मूर्तीची स्थापना 7 जून 2009 मध्ये राजांचे 13वे वारसदार कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते या मेघडंबरीची स्थापना करण्यात आली. मूर्तीची स्थापना करण्यात आली बघा. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा महाराजाधिराज योगीराज परब्रह्म श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. रायगडाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर शिवाजी महाराज आपल्या हिरोजी इंदोळकरांना म्हणतात, हिरोजी आपणास काय हवे? तेव्हा हिरोजी म्हणतात, राज, जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझ्या नावाने कोरलेली एक दगडाची पायरी असावी. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोळकर. बालेकिल्ल्याच्या उत्तरेला 2 समांतर रांगांमध्ये बांधलेल्या या वास्तूमध्ये डावीकडे 21 आणि उजवीकडे 22 कक्ष आहेत. उंच जोत्यांवर बांधलेल्या या कक्षांमध्ये प्रवेशासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. प्रत्येक कक्षात 2 लहान उपकक्ष असून भिंतीत दिव्यांसाठी कोनाडे आहेत. आता रोपवेनं आम्ही खाली निघालेलो आहोत. पूर्ण रायगड दर्शन झालेलं आहे. त्याचबरोबर हा सुंदर असा निसर्गरम्य वातावरण आम्ही सगळं पाहिलेलं आहे. मित्रांनो, रायगडचे दर्शन आता पूर्ण झालेले आहे. सर्व फिरलेलो आहे, खूप एन्जॉय केलेलं आहे. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.